सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. मी सुभाष मारुतराव कदम, हां राहणार भगवती, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. हां माझा मोबाईल नंबर आहे 94 21 75 85 38. हां हे आपल्या हातामध्ये धन्वंतरी कंपनीचा RPH 76 टॉनिक आहे. हो हे तुम्ही कापूस या पिकावर वापरले हो. आणि हे कसं कसं वापरले ते थोडं आमच्या शेतकऱ्यांना थोडं सांगा. मी प्रथमतः जेव्हा लागवण केली त्यावेळेस याला औषध प्रति किलोला 4 ml हो वापरून याचं गौच केलं. बियाणाला लावले समजा. बियाण्याला लावलं. बियाण्याला लावून याला एक 10 मिनिट सावलीमध्ये सुकू दिलं. हो. नंतर लगेच याची टोबन केली. आणि त्याच्यानंतर फवारणी. फवारणी ही 6 झाल्या कंप्लीट. हो जवळजवळ एक पहिली फवारणी जी आहे हां ही एक 10 दिवसामध्ये केली. हो नंतर मग आता ही 21 दिवसानंतर प्रमाण आहे आणि ही 6वी फेरणी झाली. आता मालाची क्वालिटी कशी आहे थोडं मालाची क्वालिटी तुमच्या समोर आहे. एक नंबर क्वालिटी आहे. नंबर क्वालिटी. घाट्या वगैरे घाट्या बघा ना. परिपक्व घाट्या आहे. हे बघा, हे परिपक्व घाट्या आहे. बोंड मोठा आहे हो आणि याचा कलर जो आहे हो एकदम तुमच्या समोर आहे, पालकाच्या भाजीप्रमाणे आहे. हो आणि माझ्या मते तरी हे बघा ना किती घाट्या असतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 जवळजवळ 33 बोंड आहेत परिपक्व झालेले. परिपक्व झाले आणि फुलपाती. आणि फुलपाती बघा ना, हे तुमच्या समोर आहे. फुलपाती तुम्हाला दिसते. हा. म्हणून तिला मोजून दाखवायचं काही काम नाही. हां थोडं संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं कदाचित कमी दिसत असेल. इकडे बघा, हे हे फुलं आहेत. हॅलो. हां, आणि हे तुम्ही किती वर्षापासून वापरता RPH 76? जवळजवळ 5 वर्षापासून याचा प्रयोग करत आहे मी हो आणि एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. हो आणि तुम्हाला याच्यातलं तफावत सांगायचं म्हणजे हो हे माझं शेत आहे आणि माझ्या शेताला लागून हे इथे शेत आहे. हे बघा, हे शेत माझ्या शेजाऱ्याचं आहे. हो माझ्या शेजाऱ्याचं आहे. यांनी आणि RPH धुळ्यात लागून आहे पण यांनी वापरलं नाही. हं. आता मला सांगा, शेत हेच आहे तर याची क्वालिटी आणि याला जे बोंड आहेत ते तुम्ही पाहू शकता. कोणत्याही झाडाला जर पाहिलं समजा तर जास्तीत जास्त 10 ते 12 बोंड आहे. हो तुम्ही झाड जर मोजतो म्हणलं लागेल तर तुलनेमध्ये आपण मोजू. धुराच आहे. एक रस्ता आडवा आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे निम्मे बोंड आहे. आपल्यापेक्षा निम्मे आहे. 16 बोंड माझ्या रस्ताच आहे बघा. आपल्याला 33 आहे. म्हणजे रस्ता आड आहे. तुम्ही RPH वापरले आणि यांनी वापरले नाही म्हणजे एवढा 10 मोठा. फुटाचा फरक आहे. हां रस्त्याचाच फरक आहे. आणि आणि विशेष हं. विशेष यांचे जेव्हा निघाले हा 6 पानं झाले हा तेव्हा मी म्हणजे 4-6 पानं झाले होते त्यावेळेस मी याची पेरणी केली. लागून ही धूळ पेरणी आहे हा आणि माझी जी आहे पाण्यानंतरची आहे. हा म्हणजे यांच्या मागून लावून बी मागून तुमचं. लावून सुद्धा यांच्यापेक्षा उंची, यांच्यापेक्षा लाग, यांच्यात कलर हं. खूप फरक आहे. हं. आणि हे वापरून तुम्ही समाधान आहात का? 100% समाधानी. मग आता विशेष नाही ना, आणि इतर शेतकऱ्यासाठी तुमचा सल्ला काय राहील? तर वापरायला पाहिजेत. हा अमृत आहे हा हे औषध, म्हणजे अमृत आहे. हं. कास्तकारांनी बिलकुल 100% याचा प्रयोग केला पाहिजे. हा. आपल्याला कोणतंही औषध कोणीही फुकट देत नाही, हा पैशानंच घ्यावं लागते. बरोबर. त्यामुळे विषय नाही आहे. आणि ID काढल्यानंतर आपल्या ID ला 100 रुपये देते. कोणताही दुकानदार 1 रुपयाही देत नाही. चहा सुद्धा पाजत नाही. चहा सुद्धा पाजवत नाही. मला सांगा, ही कंपनी आपल्याला पहिल्यांदा 1650 लागतात, हा नंतर 1150 लागते हा आणि त्यानंतर 100 रुपये आपल्या अकाउंटला रिटर्न मारते. हा कोणती कंपनी आहे हो? नाही. पण आता काय, कास्तकाराला काही कास्तकाराला येईल हा पण थोडा वेळाने येईल. कारण कसं आहे, आपलं अमृत आहे. हा मला सांगा कसं आहे, दूध विकायला घरी जावं लागते आणि दारू
ही त्याच्या दुकानावर जाऊन भेटते. बरोबर तशी लोकांना सवय लागलेली आहे. असं हे अमृत आहे, आता अमृत घ्यायला पाहिजे लोकांनी. हा. हा आरपीएस 76 RPS 76 वापरायला पाहिजे, 100% वापरायला धन्वंतरी कंपनीचा RPS 76 वापरायला बिलकुल. पाहिजे. एक वेळ वापरून बघायला काही हरकत नाही. अहो पाव लिटर घ्यायचं, 5 पंपाचं घ्यायचं, होतेच काय मला सांगा. हा? पण काय आहे, आता थोडं होईल, हळूहळू होईल हा आणि होते. आता मला सांगा, मला माझं पहा बघितलं, हा बाकीचा हा कास्तकार सुद्धा पुढच्या वर्षीला यूज करू शकतो, उपयोग करू शकतो याचा. कारण माझी मेहनत तर बा तेवढीच आहे, हा शेत तर शेताला लागूनच आहे. हा मग हाही प्रयोग करेल ना, बिलकुल. तो काय औषध वापरणार असे भाग नाही. हा पण एवढं आहे की तो उधार देईल, पण आपलं नगदी आहे, बरोबर. एवढी बंधन आहे बा. बरोबर. बाकी अजून काही विचारायचं? बस ठीक आहे. आता तुम्ही RPS 76 वापरून समाधान आहे ना? 100%. ठीक आहे. धन्यवाद सर. ओके.